दरम्यान या संदर्भात या रस्त्याच्या कामाचे ठेकेदार माणिक मोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी पोखले ते शहापूर या रस्त्याचं 5.5 मीटर रुंदीनं काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला निधी मंजूर झाला असल्यामुळे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांनी सध्या जिल्हा परिषदेच्या फंडातून सुरू असलेलं काम थांबवण्याच्या सूचना दिल्यामुळे काम थांबवण्यात आलं असल्याचं सांगितलं। मात्र काँक्रिटीकरण होईपर्यंत लोकांची गैरसोय टाळण्यासाठी माले मुख्य चौक ते महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा निर्णय झाला असून त्या पद्धतीने काम सुरू करण्यात आलं असल्याचंही मोरे यांनी स्पष्ट केलं। ते मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये तो रस्ता धरलाय शहापूर माले पोखले बर 3 किलोमीटरचा आणि तो 5.5 मीटरनं कॉन्क्रीट रोड होणार आहे। मग आता निधी ते आलाय का नाही तुमचा आता कुठला तो ह्याच्यातला जिल्हा परिषदचा मग ते आता निधी तुमचा आता खर्च झालेला त्याचं काय आता मग खर्च झालेला माझं देणार की झालेलं कामाला देणार की कारण काम निम्म्या आल्यावर तिने सांगितलं ना आपण कामाचं माझं बिल देणार आणि उर्वरित जे काम थोडं करायला लागतंय नाही ते मला केकलेच्या चॅलेंज दावले मला केकले ते माले उलट केकल्याकडनं माल्याकडे तिथं रस्ता खराब झालाय तिथं करा म्हणजे ह्या रस्त्याचं पैसे आपलं वाया जायला नको कारण त्याच्यावर दुसरं काम मंजूर आहे। बरोबर म्हणजे एवढा पीस आपण इथं आता डांबरीकरण समजा केला तर ती पुन्हा वाया जाणार ना आपण त्यावर दुसरं काम झाल्यानंतर। बरोबर मग पुन्हा त्यामुळे काय झालंय त्यांच्यातनं सगळ्यांच्या तोडगा खाण्यात जिथनं झालंय तिथनं राहिलेलं काम आहे ते केकल्यापासून माल्याकडे लावूया आणि जो शहापूर माले पोखले तो 5.5 मीटरनं कॉन्क्रीट रोड करूया त्याची 20 वर्षाची लायबिलिटी असते। मग आज असा निर्णय झाला ते महादेवाचं मंदिर आहे नाही माल्यातलं त्या गल्लीत तिथं बीबीएम कार्पेट करा कारण लोकांची गैरसोय होणार तो रस्ता येतो। बरोबर लक्षात आलं का त्या लोकांची गैरसोय व्हायला नको त्यामुळे ते 100-125 मीटरचा जी महादेव मंदिरापर्यंत आहे त्याचं आता खडीकरणाचं काम चालू केलंय आज आणि परवा दिवशी तेव्हा बीबीएम होऊन जरा बीबीएमला 4-8 दिवस सोडायला लागते ना जरा यासाठी त्याच्यावर मशीननं कार्पेट होणार। बरोबर तेवढ्या पीस करतो आणि मधला जी खडीकरणाचा पीस आहे त्याच्यावर जरा मलमा मारून परत रोलिंग करून व्यवस्थित ठेवायचं म्हणजे केव्हा त्यांचं काम मिळतं काय अडचण येणार।